चेतन का केतन 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 के केतन है गेंदबाज। भर ले। सुशांत सामना करेंगे, ऑफ स्टंप के बाहर उछाल लेती हुई गेंद, शॉर्ट ऑफ फ्लेम बाउंसर गेंद थी, वाइड करार दी गई अंपायर के द्वारा। पहला अतिरिक्त रन खाता खुलता हुआ। दादा 11 टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए, 1 विदाउट लॉस। सभी खिलाड़ी दूर दूर नजदीकी खिलाड़ी एकमात्र विकेट कीपर दिखाई दे रहे हैं, बाकी सभी खिलाड़ी सीमा रेखा के पास तैनात किए गए हैं पहले ओवर की पहली गेंद से। केतन की अगली गेंद फुल टॉस गेंद थी, कुछ ज्यादा फायदा नहीं उठा पाए, तैयार नहीं थे पहले से। गेंद बल्ले का अंदरूनी किनारा लेकर शॉर्ट थर्डमैन के क्षेत्र में, थर्डमैन से आते जब तक खिलाड़ी एक रन दौड़कर पूरा किया, बल्लेबाज सुशांत ने अपना खाता खोला। टीम का स्कोर 2 विदाउट लॉस, 2 रन बिना किसी नुकसान के। केतन की अगली गेंद इस बार ऑफ स्टंप के बाहर, और फिर से एक बार वाइड का इशारा आ रहा है अंपायर का हमारे स्कोरर की तरफ। महिला स्कोरर जैसे मेरे साथी सहयोगी ने बतलाया, रोशन पाताड़े ने, सोनमताई चौहान, स्कोरिंग करते हुए। इस समय केतन अगली गेंद लेकर स्वराज को, यह अच्छी गेंद थी, यॉर्कर लेन की गेंद तेजी से आगे आए, बल्ला नीचे ले गए, ड्राइव किया ऑफ साइड में, फॉलो थ्रू में गेंद को फील्ड किया केतन ने और अपनी गेंदबाजी मार्ग पर। पहला ओवर चल रहा है, टॉस जीता सिया सोरा फाइटर्स के कप्तान ने पहले क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया। केतन पहला ओवर लेकर गेंदबाजी करते हुए। अगली गेंद क्षमा चाहते हैं, चेतन थोड़ा सा प्रोनाउंसिएशन में, यहाँ पर उच्चारण में थोड़ी सी गड़बड़ी हो रही है, और इसी के साथ वहां पर विकेट गिरता हुआ। स्वराज वहां पर बोल्ड हुए, मिस कर गए पूरी तरह ऑफ स्टंप की लाइन। धीमी गेंद, बल्ला पहले घूमा वहां पर और उनका ऑफ स्टिप बिखरता हुआ, पहला विकेट गिरता हुआ दादा 11 का। हॅलो, तर सर्व खेळाडूंसाठी एक सूचना असणार मित्रांनो, एक ऑफर आहे आपल्यासाठी। गो बप ग्रुप यांच्या माध्यमातून निश्चितच ही सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आपल्याला एक ऑफर असणार आहे। आपल्याच काळाचौकी विभागातील डीके कॉर्नर जवळ गणेश फास्ट फूड सेंटर आहे, ज्या ठिकाणी जाऊन आपण जर अल्पोपहार नाश्ता केला आणि आपल्या नाश्त्याचं बिल जर 1000 रुपयांच्या वर झालं तर आपल्यासाठी स्पेशल कुपन असणार आहे, गेस्ट कुपन। अलिबाग येथील आचल पॅलेसचे कुपन असेल, ज्या ठिकाणी आपल्या राहण्याचा खर्च हा फ्री मध्ये केला जाणार आहे। आपल्याला केवळ तिकडे जाऊन आपल्या जेवणाची जी काही प्राइस होईल, जेवणाचं जे काही मूल्य होणार आहे तेच पेड करावं लागेल, अन्यथा आपल्याला जवळजवळ 10 ते 15 माणसांसाठी हा राहण्याचा खर्च फ्री असेल। हे फ्री कुपन आपल्याला प्राप्त होईल आपल्याच विभागातील डीके कॉर्नर जवळ गणेश फास्ट फूड सेंटर मध्ये। आपल्या खेळाडूंनी अर्थातच कोणत्याही टीमने जर निश्चितच अल्पोपहार केला आणि त्याचं बिल हे तब्बल 1000 रुपयांच्या वर गेलं तर हे कुपन त्या संघाला लागू होऊ शकतं, याची नोंद घ्या। इस बीच नए बल्लेबाज आए हैं मयूरेश, देखना है गेंद बल्ले से लगी अथवा नहीं, गेंद जा रही है पॉइंट के क्षेत्र में और लेग बाई का इशारा आता हुआ अंपायर का, और उसी के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 4 रन 1 विकेट के नुकसान पर, 4 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। स्वराज मित्रांनो, या कुपन साठी, या स्पेशल ऑफर साठी आपण नितीन साळवी यांच्याशी संपर्क साधू शकता। गणेश फास्ट फूड सेंटर, डीके ग्रुप, डीके कॉर्नर।
चेतन की गेंद जिसका कि इंतजार था, आखिरकार वो इंतजार समाप्त होता हुआ पुल किया स्क्वायर लेग के ऊपर से सुशांत गुरव ने। सुप्रीमो सिक्सर बल्ले से निकलता हुआ पहले ओवर की समाप्ति पर। पुन्हा एकदा मित्रांनो सर्वांच्या माहितीसाठी सांगेन जे खेळाडू जे संघ या संपूर्ण स्पर्धेत आज सहभागी झाले आहेत मित्रांनो, आपल्या काळ चौकी भागातील डीके कॉर्नर, या डीके कॉर्नर जवळ गणेश फास्ट फूड सेंटर आहे, त्या ठिकाणी आपल्या संघाने जर अल्पोपहार केला आणि आपल्या अल्पोपहाराचं मूल्य हे 1000 रुपयांच्या वर गेलं तर निश्चितच स्पेशल कुपन चलो अलिबाग विथ फ्री स्टे हे कुपन आपल्याला प्राप्त होणार आहे. जे कुपनच्या माध्यमातून निश्चितच आपल्या राहण्याची 10 ते 15 जणांची सोय ही मोफत केली जाणार आहे. आपल्याला केवळ आपल्या जेवणाचं मूल्य तिकडे द्यावे लागेल. मी विनंती करेन श्री गणेश स्पोर्ट्स यांचे अध्यक्ष श्री हर्षलजी गावकर साहेब, आपल्याला आपण व्यासपीठावरती यायचं आहे. हर्षलजी गावकर साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे. श्री गणेश स्पोर्ट्सचे अध्यक्ष हर्षलजी गावकर साहेब, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्याला नम्र विनंती असणार आहे. आमचे हितचिंतक या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य करणारे गणेश हर्षलजी गावकर साहेब, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नया ओवर ओमकार अपना पहला ओवर मैच का दूसरा ओवर लेकर गेंद करेंगे मयूरेश को, जिन्हें अपना खाता खोलना है। दाहिने हाथ से राउंड विकेट गेंद बल्ले के अंदरूनी हिस्से से लगकर शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र से वहां पर निकली है। एक रन दौड़कर पूरा किया और दूसरे रन के लिए गए हैं और आसानी के साथ जब तक खिलाड़ी जाते डीप स्क्वायर लेग से गेंद को उठाते फाइन लेग के क्षेत्र में 2 रन दौड़कर पूरा किया बल्लेबाज मयूरेश ने। उन्होंने अपना खाता खोला। उनका अपना स्कोर 2, टीम की कुल रन संख्या दादा 11, 12 रन 1 विकेट के नुकसान पर, 12 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। मी विनंती करेन प्रशांतजी पांचाळ साहेब त्याचबरोबर हर्षलजी गावकर साहेब आपल्या दोघांनाही की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या संपूर्ण टीम सहित आपण यायचं आहे, संपूर्ण संघासहित. ओमकार राउंड विकेट इस बार मिड विकेट और वाइड मिड ऑन के बीच से गेंद को निकाल दिया। 4 रन का इशारा अंपायर का। सुप्रीमो जोकर मयूरेश के बल्ले से निकलता हुआ। ओमकार की गेंद डाउन द विकेट, बल्ला तेजी से घुमाया था, बल्ले के ऊपरी हिस्से से लगकर गेंद गई है फाइन लेग के क्षेत्र में। अब जब तक फील्ड होकर आती विकेट कीपर के पास 1 रन दौड़कर पूरा किया मयूरेश ने। उनका अपना स्कोर पहुंचा है 7 रनों पर। टीम की कुल रन संख्या 17, 1 विकेट के नुकसान पर। इस बार ओवर द विकेट बहुत ही अच्छी गेंद, यॉर्कर लेन की गेंद, वहां पर बांध रखा बल्लेबाज सुशांत गुरव को, मौका नहीं दिया हाथ खोलने का। तेजी से बल्ला नीचे लाए, ढकेला गेंद को ऑन साइड में। फॉलो थ्रू में गेंद लेकर अपनी गेंदबाजी मार्ग पर आते हुए ओमकार। दूसरा ओवर चल रहा है, सामने है बल्लेबाज सुशांत। अगली गेंद ओमकार की ओवर द विकेट और बहुत ही खूबसूरती के साथ, बहुत ही खूबसूरत मौका वहां पर उछले जरूर थे, गेंद हाथों से नहीं छू पाई और गेंद उन्हें चकाती हुई सीमा रेखा के बाहर निकली। सिक्सर सुप्रीम और षटकार। स्कोर बढ़ता हुआ 23 रनों पर पहुंचता हुआ। गजब का स्ट्रोक था, हेलीकॉप्टर स्ट्रोक सुशांत गुरव के बल्ले से निकला, तेज से निकला था, काफी तेजी से। हालांकि छलांग जरूर लगाई, गेंद को हथेलियों से रोकने का प्रयास किया, लेकिन रफ्तार इतनी तेज थी कि वहां के खड़े खिलाड़ी को छकाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर निकली। ओमकार सुशांत को ऑफ स्टंप कवर किया, रिवर्स स्वीप वहां पर खेल दिया है। स्क्वायर लेग के क्षेत्र में गेंद जा रही है और आसानी के साथ 1 रन दौड़कर पूरा किया, अपना छोर बदली किया वहां पर बल्लेबाज सुशांत ने। ओवर की समाप्ति इसी के साथ 2 ओवर की समाप्ति पर कुल रन संख्या 24, 1 विकेट के नुकसान पर।
इस ओवर में ओमकार ने कुल 14 रन दिए। पहले ओवर में आए थे चेतन ने 10 रन दिए थे, एक विकेट हासिल किया, वहां पर बोल्ड किया था बल्लेबाज स्वराज को। स्वराज अपना खाता नहीं खोल पाए और शून्य का चश्मा पहनकर वापस पेविलियन लौटे। 2 गेंदों का सामना किया था उन्होंने और अपनी टीम के लिए रन नहीं बना पाए। उसके बाद आए हैं बल्लेबाज मयूरेश, साथ निभा रहे हैं अपने साथी बल्लेबाज सुशांत गुरहुआ। 2 ओवर की समाप्ति, रन संख्या 24। इस समय रन औसत चल रहा है 12 रन प्रति ओवर। नया ओवर लेकर फिर से एक बार चेतन है गेंदबाज, जिन्होंने कि पहला ओवर किया था। तीसरा ओवर लेकर उनका अपना दूसरा ओवर, मैच का तीसरा ओवर। सामने है बल्लेबाज सुशांत। ओवर द विकेट और अपना मौका ताड़ा, गेंद की लाइन में आए, स्क्वायर लेग के ऊपर से खेल दिया। 6 रन का इशारा अंपायर का, सिक्सर सुप्रीमो षटकार। याद कीजिए शक्ति चषक, ये वो बल्लेबाज SVPL के जो भी कार्यकर्ता हैं, गेंद जो सीमा रेखा के बाहर, मैदान के बाहर जा रही है, कृपया गेंद पर ध्यान रखें और गेंद वापस लौटाएं मैदान के अंदर। तो मैं चर्चा कर रहा था शक्ति चषक। गेंद आई है वापस मैदान पर, गेंद चेक हो रही है सुशांत और बल्लेबाज मयूरेश के द्वारा और लौटाई जा रही है गेंदबाज चेतन के पास। ये वही बल्लेबाज है जिसने शक्ति चषक में मैन ऑफ द सीरीज प्राप्त किया था। ये वह बल्लेबाज सुशांत गुरव इस समय बीच मैदान पर साथ दे रहे हैं अपने सहयोगी बल्लेबाज मयूरेश के साथ। फुल टॉस गेंद और रिवर्स शॉट खेल दिया वहां पर, डीप बैकवर्ड पॉइंट के ऊपर से खेला है। 6 रन का इशारा अंपायर का, सिक्सर सुप्रीमो षटकार। ज्यादा देर तक ये बल्लेबाज शांत नहीं रह सकता मैदान पर। शुरुआत में थोड़ी शांतता दिखाई दी और समझा भी जा सकता है कि पहला विकेट काफी जल्दी गिरा था बल्लेबाज स्वराज का, खाता भी नहीं खोल पाए थे और उस समय पहला विकेट गिरा था तब स्कोर था 3 रन। थोड़ी सी शांतता जरूर दिखाई दे रही थी बल्लेबाज सुशांत के चेहरे पर, लेकिन उसके बाद जैसे ही मयूरेश आए हैं अब थोड़ा खुलकर अपने हाथ आजमा रहे हैं। अगली गेंद चेतन की, फुल टॉस गेंद और इस बार गेंद हवा में है और सर के ऊपर से निकली। ये 6 रन का इशारा अंपायर का। लगातार 3 षटकार लगाए हैं सुप्रीमो सिक्सर षटकार। पिछली 3 गेंदों पर दर्शनीय स्ट्रोक, प्रशंसनीय स्ट्रोक और सबसे बड़ी बात आत्मविश्वास से भरा हुआ स्ट्रोक। गजब की पारी अपनी टीम के लिए है। इस समय चेतन फिर से एक बार हमसे दूर जाते हुए, अंपायर को पार करते हुए, ओवर दी विकेट। देखना है गेंद बल्ले से पहले टकराई और सर से टकराई अथवा नहीं। 1 रन दौड़कर पूरा किया, दूसरा रन लेना चाहते तो वहां पर संभवतः अंपायर का कोई इशारा नहीं आ रहा हमारी तरफ। इसका मतलब है कि गेंद बल्ले से टकराकर, सर से टकराकर पॉइंट के क्षेत्र में निकली। 1 रन दे गई बल्लेबाज सुशांत को। टीम का स्कोर बढ़ता हुआ 43 रनों पर पहुंचा है 1 विकेट के नुकसान पर। और अब बाएं हाथ के बल्लेबाज मयूरेश सामना करेंगे चेतन। ओवर दी विकेट और बहुत ही खूबसूरती के साथ, बहुत ही खूबसूरती के साथ मिड विकेट के ऊपर से सुप्रीमो षटकार, शिक्षक। रन संख्या पहुंची 49 रनों पर 1 विकेट के नुकसान पर। 46 रनों की साझेदारी दूसरे विकेट के रूप में मयूरेश और सुशांत गुरव के बीच।
इस बार ड्राइव कर दिया ऑन साइड में वाइडिस मिड ऑन के क्षेत्र में, वहां से थोड़ी सी मिसफील्ड हुई, दूसरे रन के लिए निकल पड़े, विकेट कीपर के पास थ्रो पहुंचा, गिल्लियां बिखरी और अंपायर ने सीधे थर्ड अंपायर के पास भेज दिया है। और इस समय मदद मांगी है फील्ड अंपायर ने, हमारे थर्ड अंपायर इस समय सुशांत मांजरेकर जी। अब देखना यह है कि रनिंग बिटवीन द विकेट जीतता है या थ्रो किया था खिलाड़ी ने वो जीत हासिल करता है। समय का इंतजार रहेगा, थोड़ा समय जरूर लगेगा। देखना है अंपायर सुशांत मांजरेकर जी अपना क्या निर्णय बदलाते हैं। नॉट आउट करार दिया है, तो इस तरह रनिंग बिटवीन द विकेट दोनों खिलाड़ियों ने अपनी दिखलाई। हालांकि प्रयास जरूर किया वहां पर खिलाड़ी ने, थ्रो भी पहुंचा था, लेकिन उससे पहले बल्लेबाज सुरक्षित अपने अपने क्रीज में पहुंच चुके थे। स्कोर 51, 51 अर्धशतक पूरा होता हुआ दादा 11 का तीसरा ओव्हर। तर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व आलेले आमचे हितचिंतक, सल्लागार, मार्गदर्शक आणि त्याचबरोबर गणेश स्पोर्ट्सचे सर्व प्रतिनिधी, त्यांचा हा एकत्रित यथोचित सन्मान, यथोचित सत्कार या स्पर्धेच्या आयोजक समितीतील आमचे लाडके मित्र राहुलजी दुबे यांच्या शुभ हस्ते आपण गणेश स्पोर्ट्सच्या आलेल्या सर्व प्रतिनिधींचा या ठिकाणी सत्कार करतोय। फुल टॉस गेंद, गेंद काफी ऊंची गई है और देखना है क्रॉस होती है धोने और सीमा रेखा के बाहर सुप्रीमो षटकार। आगे ही बेहतरीन समाचार, फुल टॉस गेंद और खेल दिया उसे डीप स्कोर लेग के ऊपर से 6 रन के लिए। स्कोर बढ़ता हुआ 57 रनों पर पहुंचा है। अब तक मात्र 19 गेंदें हुई हैं और स्कोर 57 रनों पर पहुंचता हुआ 1 विकेट के नुकसान पर दादा 11 का स्कोर। यानी प्रति गेंद अगर औसत रखा जाए तो प्रति गेंद 3 रन का औसत बनाया है बल्लेबाजों ने मिलकर। गेंद वहां पर मंगा रहे हैं अंपायर शशि साटम, गेंद मांग रहे हैं। नमस्कार हर्षल गावकर जी। मिश्रा जी यहाँ पर अगली मैच का टॉस पूरा करेंगे। या इनिंगचा खेळ पूर्ण झाल्यानंतर इनिंग्स ब्रेक मध्ये आपण पुढील मॅचचा टॉस उडवून घेणार आहोत। तर विनंती असेल, सनी वॉरियर शिवडी विरुद्ध सती स्मृती अशी ही मॅच असेल। तर दोन्ही संघांच्या कर्णधार आणि संघ मालकांना विनंती आहे की आपण या इनिंग नंतर टॉस साठी लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय। गजब की पारी, अपने कहना पड़ेगा अपने नाम के अनुरूप दादा 11 जैसा नाम है उस प्रकार से अपनी दादागिरी दोनों बल्लेबाज मैदान पर दिखला रहे हैं। प्रत्येक बल्लेबाजों का मुंहतोड़ जवाब देते हुए इस बार रिवर्सिप खेलने का प्रयास। देखना है गेंद और बल्ले का संपर्क हुआ कि नहीं। 1 रन दौड़कर पूरा किया, ये लेग बाई का इशारा अंपायर शशि साटम का। अट्ठावन 1 विकेट के नुकसान पर अर्धशतकीय साझेदारी दूसरे विकेट के लिए मयूरेश और सुशांत गुरु के बीच। उनका राउंड विकेट ड्राइव किया मिड विकेट और मिड ऑन के क्षेत्र में, सफाई के साथ गेंद को वहां पर उठाया है। केवल 1 रन मिलेगा वहां पर बल्लेबाज मयूरेश को। स्कोर बढ़ता हुआ 59 रनों पर पहुंचता हुआ तीसरा ओवर मार्गस्थ है।
तीसरे ओवर की 3 गेंदें अभी बाकी। ओमकार तैयार, गेंद करेंगे सुशांत गुरु को। अली गेंद में पीछा किया, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। अंपायर शशि साठम ने देखा कि बल्लेबाज के पहुंच के बाहर है, वाइड करार दिया। स्कोर बढ़ता हुआ 60 रनों पर पहुंचा है। ओमकार अपनी गेंदबाजी मार्ग पर अब तक 22 रन दे चुके हैं। अगली गेंद लेकर सुशांत को इस बार मारने का प्रयास किया, गेंद ठीक तरह से बल्ले पर आई नहीं, जाकर वहां पर पसलियों से टकराई है दाहिनी तरफ। और थोड़ा सा दर्द तो जरूर उठेगा क्योंकि तेज रफ्तार की गेंद और दुबले पतले शरीर के बल्लेबाज सुशांत गुरु फिलहाल साहस दिखलाते हुए तैयार होते हुए बल्लेबाजी के लिए। पुरानी गेंद लौट आई है मैदान पर और उसे ही वापस दिया गया गेंदबाज ओमकार को। ओमकार उस पुरानी गेंद को लेकर तैयार हैं, गेंद करेंगे सुशांत गुरु को। अगली गेंद लेकर ओवर द विकेट, इस बार खेल दिया स्क्वायर लेग के क्षेत्र में। यहां पर सफाई से गेंद को फील्ड किया, थ्रो आया नॉन स्ट्राइकर एंड पर, लेकिन तब तक समय था सुशांत के पास 1 रन लेने का। इस 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 61 रन। 1 विकेट के नुकसान पर सतीश स्मृति 11, सनी वॉरियर्स दोनों टीम के कप्तान अपने प्लेइंग 11 खिलाड़ी का नाम हमारे कमेंट्री बॉक्स में लेकर आए। इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से मयूरेश ने खेला है, 6 रन का इशारा अंपायर शाटम का, सिक्सर सुप्रीमो षटकार। 3 तर विनंती ओव्हर की असेल समाप्ती। सती स्मृती आणि सनी वॉरियर शिवडी संघाला आपण लवकरात लवकर आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे। समीरजी कदम आपल्याला विनंती असेल आपल्या संघाची प्लेइंग 11 ची लिस्ट, त्याचबरोबर संदीपजी इंगळे आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत लवकरात लवकर आणून द्यायची आहे। सती स्मृती संघाची प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचते। सनी वॉरियर शिवडी संदीपजी इंगळे आपल्याला विनंती असेल आपली प्लेइंग 11 ची लिस्ट लवकरात लवकर आपण कमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायची आहे। धन्यवाद मिश्राजी। अपने साथियों और सहयोगियों के साथ बनाए रखिए थोड़ी दूरी और मास्क पहनना है बहुत जरूरी, याद रखिएगा दोस्तों। शासन प्रशासन के द्वारा पूरे 1 वर्ष होने को आ रहे हैं और इस कोरोना ने पूरे विश्व पर अपना मातम पसराया है और इसीलिए सरकार और प्रशासन का यह नियम आया। इस बीच लॉन्ग ऑन के क्षेत्र में सुप्रीमो षटकार, बल्ले से निकलता हुआ सुशांत गुरु के 46 रन पर खेल रहे हैं सुशांत गुरु। 14 गेंदों का सामना किया। दूसरा बल्लेबाज बन सकते हैं इस एसवीपीएल का। इस बार बाहरी किनारा लेकर गेंद जा रही है थर्डमैन के क्षेत्र में, 1 रन दौड़कर पूरा किया और 1 रन ही मिलेगा वहां पर। सुशांत का अपना स्कोर पहुंचा 47 रनों पर। टीम का स्कोर 74 रन। चौथा ओवर चल रहा है, क्षमा चाहते हैं, 5वां ओवर चल रहा है। 15 गेंदों में 47 रन बनाकर सुशांत गुरु नॉन स्ट्राइकर रन पर। इस बीच मयूरेश सामना करेंगे बाएं हाथ से, ओवर द विकेट लॉन्ग ऑन पर, डीप लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद को निकाला है, अंपायर का इशारा। छह रन का इशारा अंपायर का। मयूरेश के बल्ले से निकलता हुआ यह छक्का। कुल स्कोर पहुंचा 80 रनों पर।
5वां ओवर चल रहा है। ऋषभ है गेंदबाज, बाएं हाथ से ओवर दी विकेट, और इस बार लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद हवा में है, गेंद के नीचे आए और दूसरा विकेट मयूरेश के रूप में। दस गेंदों में 28 रन बनाकर वापस जाते हुए मयूरेश, 3 छक्का और 1 चौका लगाया उन्होंने वापस जाते हुए पैवेलियन में। दूसरा विकेट गिरा है। टीम का स्कोर है 80 रन, 2 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज आ रहे हैं रोहन मैदान पर साथ देने के लिए सुशांत गुरव का। मर्यादित 6 ओवर का यह टूर्नामेंट आज सुबह से मर्यादित 6 ओवर का खेला जा रहा है। जैसा कि मेरे एक सहयोगी रोशन पाताड़े जी ने आज सुबह ही चर्चा की थी ओवर के बारे में, 5 ओवर, 4 ओवर, 3 ओवर के विषय में। लेकिन यह पहली मर्तबा है, पहला संस्करण है सिवड़ी विधानसभा प्रीमियर लीग का, जो कि मर्यादित 6 ओवर का रखा गया है। हल्के से फाइन लेग के क्षेत्र में कलाइयों का इस्तेमाल किया और इसी के साथ ये अर्धशतक पूरा होता हुआ दूसरे क्रमांक पर अपना नाम दर्ज कराता हुआ बल्लेबाज सुशांत गुरव, अर्धशतक पूरा होता हुआ इस बल्लेबाज का। 16 गेंदों में 51 रन बनाए इस बल्लेबाज ने। कुल छक्के लगाए हैं, कुल मिलाकर बतलाऊंगा थोड़ी देर में। 7 छक्के लगाए, 1 चौका लगाया है। धन्यवाद सोनम जी। इस बीच अगली गेंद ऋषभ की, बाएं हाथ से राउंड विकेट, रिवर्सिप खेलने का प्रयास, गेंद जा रही है फाइन लेग से, थर्ड मैन का दिशा बदलती हुई, बाई का इशारा अंपायर का, और टीम का स्कोर बढ़ता हुआ 85 रन, 2 विकेट के नुकसान पर। 5 ओवर की समाप्ति पर 77 रनों की साझेदारी थी दूसरे विकेट के लिए। पहला विकेट गिरा था तब टीम का स्कोर था मात्र 3 रन, जब स्वराज आउट हुए थे। उसके बाद 77 रनों की पारी खेली गई सुशांत गुरव और मयूरेश के बीच, और उसके बाद जाकर 80 रन पर, 80 के योग पर दूसरा विकेट गिरा मयूरेश के रूप में। और अब आखिरी ओवर लेकर सुदेश आ रहे हैं। इस मैच का, इस टूर्नामेंट का सबसे उच्चतम स्कोर है 95 रन लक्ष्य 11 ने बनाए हैं। चेस करते हुए लक्ष्य का पीछा किया था, 95 रन बनाए थे 4 विकेट के नुकसान में ओम साई अर्जुन के विरुद्ध में। क्या उसे पूरा आगे निकलेगी ये टीम या नहीं, देखना होगा। और इसी के साथ गिल्लियां बिखरी और तीसरा विकेट सुशांत गुरव के रूप में। क्षमा चाहता हूं, कॉट बिहाइंड। 18 गेंदों में शानदार 51 रनों की पारी खेलकर वापस जाते हुए अर्धशतक पूरा किया, दूसरे क्रमांक के बल्लेबाज बने। और इस टूर्नामेंट का पहला अर्धशतक पूरा किया था संकेत कदम ने। सानवी फाइटर्स के बल्लेबाज थे संकेत कदम, जिन्होंने पहला नाम अंकित किया था अर्धशतक का। और ये दूसरे नंबर पर बल्लेबाज सुशांत गुरव। गेंद हवा में ऊंची है, नजदीकी खिलाड़ी कोई नहीं, नो बॉल का इशारा, 1 बाउंस। दूसरा रन वहां पर मिल सकता था, लेकिन सामने से मना किया बल्लेबाज रोहन ने, और कदम वापस खींचे रमेश ने। स्कोर 87, 3 विकेट के नुकसान पर।
रोहन अंपायर से गार्ड लेकर। सुदेश अगली गेंद, इस बार बहुत ही खूबसूरती के साथ वाइड मिड ऑफ पर 6 रन का इशारा अंपायर का। सिक्सर सुप्रीमो षटकार। क्यों रुकने के लिए कहा, हालांकि 1 बाउंस पर दूसरा रन मिल सकता था, यह आखिरकार बतलाया बल्लेबाज रोहन ने कि क्यों रोका था मैंने अपने साथी बल्लेबाज रमेश को। अगली ही गेंद पर मौका ताड़ते हुए छक्का लगाया। सुदेश अगली गेंद, इस बार हेलीकॉप्टर शॉट है, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी और उसी के साथ रोहन के रूप में चौथा विकेट दादा 11 लालबाग की टीम का गिरता हुआ। नए बल्लेबाज सिद्धि आए हैं मैदान पर। अगली गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद आई है, गेंद के आने का इंतजार और उसी के साथ आउट करार दिया अंपायर ने। रमेश आउट होकर मैदान के बाहर जाते हुए। नए बल्लेबाज करण आ रहे हैं मैदान पर। अब समय ऐसा आया है कि कोई भी बल्लेबाज, हालांकि रुकने का अब कोई सवाल ही नहीं उठता क्योंकि आखिरी ओवर चल रहा है और आखिरी के कुछ गेंदें शेष बची हैं। सिद्धि है स्ट्राइक पर, ऊंचा स्ट्रोक है, गेंद हवा में है, कैच छूटा वहां पर, दूसरे रन के लिए मुड़े हैं। स्क्वायर लेग के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया, ओवर थ्रो हुआ लेकिन अच्छा बैकअप, 2 रन मिलेंगे। स्कोर बढ़ता हुआ 95 रनों पर पहुंचता हुआ, नक्श 11 की बराबरी 95 पे 4 था उनका। इस समय 5 विकेट गिरे हैं दादा 11 के, रन संख्या है 95। क्या शतक पूरा होगा, क्या छक्का लगाएंगे बल्लेबाज? शतक पूरा करने के लिए प्रयास जरूर करेंगे, देखना है क्या होता है या तो नहीं। अगली गेंद, ऊंचा स्ट्रोक है, गेंद हवा में है, गेंद के नीचे आए, कैच किए गए और उसी के साथ ये 6वां विकेट गिरता हुआ। 6 ओवर की समाप्ति। 95 रन 6 विकेट के नुकसान पर बनाए हैं दादा 11 ने। मैच जीतने के लिए सियाशवारा फाइटर्स को 96 रन बनाने होंगे, अर्थात आने वाले सहयोगी को बता दूं कि प्रति ओवर का रन औसत लेकर चलना होगा। सियाशवारा फाइटर्स को 16 रन प्रति ओवर रन औसत लेकर चलना होगा, तो 6 ओवर में वो 96 रन बनाएंगे मैच जीतने के लिए। अब देखना है सियाशवारा फाइटर्स के बल्लेबाज किस प्रकार की बल्लेबाजी करते हैं। आगे का आंखों देखा हाल मराठी में सुनिए ओमकार पाटिल से। तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी उडवून घेतोय। दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, एका बाजूला असतील सिद्धेश भोसले, दुसऱ्या बाजूला प्रथमेश पवार। अर्थातच संघ आपण बघतोय सतीश स्मृती आणि दुसऱ्या बाजूला सनी वॉरियर शिवडी। या दोन संघांमध्ये यापुढची मॅच आहे आणि सन्माननीय राम पुरोहित साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण पार पाडणार आहोत। तर सनी वॉरियर शिवडी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, आपण कृपया लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे। शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021 पर्व पहिल्याचा हा लीग पद्धतीतला हा शेवटचा सामना आपण बघणार आहोत। एका बाजूला सतीश स्मृती संघाचे कर्णधार सिद्धेशजी भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत, तर दुसऱ्या बाजूला सनी वॉरियर शिवडी संघाकडून कर्णधारपदी आपण बघणार आहोत प्रथमेश पवार उर्फ नाना। तर सिद्धेशजी, आपण स्वतः सुद्धा ऐकलंय आपल्यासाठी हे पारितोषिक आहेत। आपण जर या मॅच मध्ये अर्धशतकी खेळी केलात तर आपल्याला या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीने एक आकर्षक भेटवस्तू तुम्हाला दिली जाईल। तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। एका बाजूला आपण बघणार आहोत सिद्धेश भोसले आणि दुसऱ्या बाजूला आपल्या
प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येताना आपण बघतोय प्रथमेश पवार उर्फ नाना, अर्थातच दोन्ही दिग्गज, दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत आज आपल्या संघाच्या कर्णधारपदी असताना आपण बघणार आहोत या मॅचचा नाणेफेकीचा कौल. एका बाजूला आहे सिक्सर, दुसऱ्या बाजूला आहे SVPL. आपल्याला कॉल करायचा आहे दोघांपैकी. प्रथमेश पवार कॉल करतील. कॉइन स्पिन केला गेलाय, SVPL ची मागणी आणि सिक्सर येते. अर्थातच सिक्सर सुप्रीमो यांच्या माध्यमातून एक दैदिप्यमान असं आयोजन आपण बघतोय, एक चांगलं सहकार्य. तर काय सांगाल सिद्धेश, आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय, सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल या मॅच मध्ये? सगळ्यात प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. ॲज इट इज आपण मगासपासून पाहतोय ज्या पद्धतीनं कर्णधार टॉस जिंकतायत आणि या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतायत. तर क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना समोरच्या संघाला अर्थातच सनी वॉरियर शिवडी आपल्या समोर असतील, प्रथमेश पवार आणि त्यांचे सर्व सहकारी टीम आपण बघणार आहोत. तर समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला मानस असेल? आम्ही त्यांना 6 ओव्हरमध्ये कमीत कमी थांबवायचा प्रयत्न करू, कारण का त्यांचा अटॅक खूप चांगला आहे. कारण त्यांच्या इकडचे सगळे जवळचेच प्लेयर त्यांच्या टीममध्ये आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांना कमीत कमी थांबवायचा प्रयत्न करू. अर्थात तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की समोरच्या टीम मध्ये पाहिलं तर आपण शिवडी विभागातले जास्त खेळाडू आहेत, त्यामुळे चांगलं कोऑर्डिनेशन असणं कुठेतरी त्या ठिकाणी शक्य आहे. तर विनंती असेल प्रथमेश पवार, आपल्या संघाला आपण ऐकलात ज्याप्रमाणे सिद्धेशनी सांगितलं की कमीत कमी धावा, अर्थातच आपण सकाळपासून जर मॅचेस पाहिल्या तर 80 to 85 अप्स या ठिकाणी स्कोर झालेले आहेत. तर या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना किती धावा जमवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? नक्कीच एक 70+ टार्गेट ठेवायचा प्रयत्न करून, कारण बॉल ओव्हरला 10 रन चेस करताना कुठल्याही ग्राउंडवरती डिफिकल्टच असतं. पण सकाळपासून बघतो तिथे 80+ धावा चेस होत आहेत, पण मला माझ्या बॉलर्सवर कॉन्फिडन्स आहे की अगर आम्ही 75-80 रन केले तर आम्ही डिफेंड करू. तर नक्कीच एक चांगली स्पर्धा आज आपल्या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला खेळायला मिळते. तर आपण दिग्गज खेळाडू आहातच दोघेही, अर्थात सिद्धेश भोसले असेल, प्रथमेश पवार, आपण दोघेही दिग्गज आहात. परंतु तुमच्या संघामध्ये जे युवा टॅलेंटेड खेळाडूंचा समावेश झालाय, तर त्यांना या प्रेझेंटेशन बॉक्स मधून मॅच चालवण्याच्या अगोदर काय संदेश द्याल? नक्कीच हा खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला त्यांना. तर प्रेशर घेऊ नका, एन्जॉय करा, कारण जसं तुम्ही प्रॅक्टिसमध्ये बॅटिंग आणि बॉलिंग करता तसंच इथे करायचा प्रयत्न करा. कारण प्रेशर घेऊन तुमचा परफॉर्मन्स होणार नाही. फ्री माइंड खेळा. तुम्ही इथे परफॉर्मन्स केला तर नक्की तुम्हाला याच्यातनं काहीतरी चांगलंच घडेल. तर हे होते प्रथमेश पवार. यासाठी आपल्या जुळला जाणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तत्पूर्वी दोन्ही संघांना या पुढील मॅच साठी शुभेच्छा असतील. मान्यवरांचाही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. सन्माननीय राम पुरोहितजी, त्याचबरोबर समीरजी नाईक, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. चालू असलेल्या मॅचचा आनंद घ्या. तत्पूर्वी वळतोय कॉमेंट्री बॉक्स कडे, जिथे माझे सहसमालोचक मित्र ओमकार पाटील जोडले जातील आपल्यासोबत. थँक्यू रोशन. मॅचला इथे सुरुवात झाली, स्टार्ट झाले. मितेश दलाल मॅन विथ द गोल्डन आर्म सज्ज झालेत जरूर. खूप चांगला फटका बॅकफुटला येत असताना कव्हरच्या दिशेने केला गेलेला पंच, काहीचा फंबल, मिस फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. परिणाम 2 धावा इथे अर्जित केल्या जात आहेत. त्यात खूप मोठा फॅक्टर मित्रांनो फिल्डिंग क्षेत्ररक्षण क्रिकेटमध्ये नेहमीच राहिला आहे. आणि काल आपण ज्या प्रकारचा एफर्ट श्रेयस अय्यर कडून पाहिला होता एक षटकार वाचवण्यासाठी, त्याचबरोबर डेव्हिड मिलानने घेतलेली ती कॅच देखील महत्वाची ठरली. अशा प्रकारचे एफर्ट्स लगावणं खूप महत्वाचे असतात मित्रांनो. LED स्क्रीन सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये, ज्यावरती आपण या संपूर्ण स्पर्धेचा थेट प्रक्षेपण पाहतोय. आणि निश्चितच थर्ड अंपायर रिव्ह्यू जो असणार आहे तो देखील तिकडे पाहता येईल आपल्याला. समोरच्या दिशेने खूप चांगला फटका येतोय, पाहूया झेल होईल का. प्रयत्न खूप चांगला होता, झेल झालेला नाहीये, परंतु निश्चितच दादा यांच्या या प्रयत्नाला निश्चितच दाद दिली गेली पाहिजे. आपल्या संघासाठी कमीत कमी ते 4 धावा वाचवलेत. पाहूया पंचांचा इशारा काय येईल. पंचांचा इशारा येईल तर आम्ही निश्चितच वाट पाहणार आहोत. परंतु अप्रतिम एफर्ट्स खूप चांगल्या प्रकारचे आपल्या संघासाठी निश्चितच इथे 4 धावा त्यांनी वाचवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारचे एफर्ट्स मित्रांनो, संपूर्णतः समर्पण आपल्याला पाहायला मिळत आहे यावी दादा यांच्याकडून. ऑनसाइड दिशेने खेळण्याचा प्रयत्न विक्रम आणि भूषण शिंदेची जोडी. एका बाजूला नक्कीच विक्रम जो हार्ड हिटर म्हणून आपण सर्वजण विक्रमला ओळखतात, तर दुसऱ्या बाजूला टेक्निकली साऊंड क्रिकेटर त्याच भूषण शिंदेला देखील आपण पाहतोय, ज्याच्याकडे नक्कीच कॉपी बुक स्टाईल आणि क्रिकेटिंग स्ट्रोक आहेत जे खूप चांगल्या प्रकारे खेळताना आपण अनेक वेळा त्याला पाहिलंय. तसाच तो पाहण्यासाठी आपण आज देखील सज्ज असणार आहोत. आणि आज एक मोठी जबाबदारी असेल, मोठं टार्गेट आहे, मोठं टार्गेट चेस करायचं, त्याला अँकर इनिंग इथे पॅच करावी लागेल. एका बाजूने खिंड संघाची लढवावी लागेल शेवटपर्यंत या रन चेसला कंप्लीट करण्यासाठी.
तर मितेश दलाल एक अनुभवी गोलंदाज. खूप चांगल्या प्रकारची पिचिंग पाहायला मिळते. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकण्याचे प्रयत्न आणि प्रयत्नात पिचिंग खूप महत्वाची मित्रांनो. अजूनवरही एकही चेंडू आपण पाहतोय मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित झालेला नाहीये. कारण ते मितेश दलाल यांचा एक खूप चांगल्या प्रकारचा जो अनुभव या संपूर्ण मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातील आणि निश्चितच त्यांच्या त्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग देखील होताना पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारची लाईन अँड लेंथ हाताळली आहे, ज्या प्रकारचं नियंत्रण त्यांच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण त्याने कौतुकास्पद ही गोलंदाजी पाहायला मिळेल. यावेळी पुन्हा एकदा स्विंग आणि मिस अगेन्स्ट द टर्न घेण्याचा प्रयत्न. मिस झाला हा चेंडू, ही लाईन मिस झाली आणि डॉट बॉलने ते मात्र षटकाची सांगता केली जाते. या षटकात आल्या त्या केवळ 6 धावा. खूप चांगल्या प्रकारचं षटक इथे मितेश दलाल यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 20-21 पर्व पहिल्या मित्रांनो आपण पाहतोय. एक आगळी वेगळी संकल्पना. प्रत्येक आयकॉन खेळाडूचा असणारा प्रोमो असेल, त्याच्यानंतर त्यांचा झालेला फोटोशूट असेल, अनेक व्हिज्युअल क्लिप्स आपण पाहिला एलईडी स्क्रीनवरती. निश्चितच आपण सर्व प्रेक्षकांना एक नम्र विनंती असेल, जे रेलिंग्स लावलेत त्यावरील जो कपडा आहे तो सोडून आपण बसायचा आहे. ती बाउंड्री लाईन असणार याची नोंद घ्या. त्यामुळे निश्चितच त्या कपड्याला कोणीही टच करायचं नाहीये. थोडंसं आपण दूरवर बसायचं, जेणेकरून कुठल्या प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला येणार नाहीये, अन्यथा पंचांना देखील येणार नाही याची नोंद घ्या. एक देदीप्यमान असा क्रीडा सोहळा मित्रांनो आपल्या समोर येताना आणि खूप चर्चा गेल्या महिना 2 महिन्यामध्ये जरूर या स्पर्धेबद्दल आपण ऐकत होतो. प्रत्येक या संपूर्ण शिवडी विधानसभेतील प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक विभागामध्ये होणारी चर्चा आणि ती स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने आमच्या आयोजकांचं असणारे स्वप्न आज सत्यात उतरताना पाहायला मिळत आहे. तर गोलंदाजी मार्कवर किशोर सज्ज होईल. पहिल्या चेंडूवरती खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. आकर्षक स्ट्रोक येताना भूषण शिंदेच्या बॅट मधून हा षटकार सिक्सर सुप्रीमो षटकार आपण पाहतोय मित्रांनो. ज्या प्रकारे या चेंडूची लेंथ जज केली, स्वतःला पोझिशन मध्ये आणलं, त्यानंतर हा लॉफ्टेड स्लॉक स्वीप पाहायला मिळाला. खूप चांगल्या प्रकारचा फटका. अशीच काव कॉर्नर झोन असेल, जे सर्वाधिक लांबचं क्षेत्र या मैदानामधील या क्रीडांगणामधील आपल्याला पाहायला मिळते, तिथे हा षटकार येताना भूषणच्या बॅट मधून एक मोठा फॅक्टर जरूर असणार आहे भूषण शिंदे या रन चेस मध्ये. की फॅक्टर खऱ्या अर्थाचं पाहायचं झालं दादा माफ करा सिया सोरा फायटर संघासाठी एक महत्वपूर्ण खेळाडू या संघाचा भूषण शिंदे आयकॉन देखील असणार आहे या संघाचा. संघनायक म्हणून नक्कीच मोठी जबाबदारी. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. वन्स अगेन बॅक टू बॅक लगातारचा दुसरा सिक्सर सुप्रीमो षटकार. सिक्सरचा चेंडू आणि त्याच्यावर मात्र दोन्ही चेंडूंमध्ये आपण पाहतोय सिक्सरची मोहर लगावताना भूषण शिंदे. आणि खऱ्या अर्थाने भूषणची ओळख आहे मित्रांनो टेक्निकली साऊंड क्रिकेटर. खराब चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घ्यायचा हे मात्र भूषणला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि यावेळी मात्र हलकेसे जे ओव्हरपिच चेंडू येतात, त्याच्या रडरमध्ये जे चेंडू येतात, त्याचा मात्र नक्कीच खूप चांगल्या प्रकारचा समाचार घेताना भूषणला आपण पाहतोय. 2 आकर्षक स्ट्रोक, 2 विध्वंसक फटके त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. पाहूया षटकारांची इथे हॅट्रिक पाहायला मिळेल का. भूषण ऑन स्ट्राईक, पहिले 2 चेंडू 2 षटकार. ज्या प्रकारचा मितेश दलाल यांनी षटक हाताळलं, त्यानंतर मात्र जो प्रेशर होता तो रिलीज. फुल टॉस, यावी मात्र फुल टॉस मिस होताना पाहायला मिळतोय, परंतु यावी 4 धावा जरूर प्राप्त होतील. बॅटची इनर एज जरूर घेतली, परंतु या 4 धावांच्या माध्यमातून धाव फलक जाताना आपल्याला पाहायला मिळेल ते तब्बल 22 या धावसंख्येवरती. याचा इथे बीमर साठी रिव्ह्यू मागण्यात आलेला आहे. तिसरे पंच आमचं मी विनंती करेन आपण हा रिव्ह्यू पाहायचा आहे. डिसिजन पेंडिंग असणार आहे. प्रत्येक संघाला इथे मात्र एक रिव्ह्यू असणार आहे प्रत्येक इनिंग मध्ये. जो सक्सेसफुल झाला तर तो कंटिन्यू राहील, अनसक्सेसफुल झाला तर तो तिथेच समाप्त होणार आहे. फिल्डिंग साईड तर दादा 11 संघाने बीमर साठी हा रिव्ह्यू घेतलाय. पंच अर्थात सुशांत मांजरेकर सर आपला डिसिजन जरूर देतील. आमची संपूर्ण टेक्निकल टीम पीटीसी लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते एलईडी स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकतो हे दृश्य.
यस तिसऱ्या पंचाचा निर्णय येतो या ठिकाणी. यस इट इज अ नो बॉल कॉल केला जातोय. हा बीमरचा ओव्हर दी वेस्ट हाईट असणार हा नो बॉल कॉल केला गेलाय. निश्चितच आमचे तिसरे पंच सुशांत मांजरेकर सरांनी हा नो बॉल कॉल केलाय आणि या नो बॉलच्या माध्यमातून धावसंख्येचा विचार करता धावफलक जातो तो यावेळी 23 या धावसंख्येवरती. निश्चितच पहिले 2 षटकार त्यानंतर मात्र यावेळी बीमर वरती आलेला हा चौकार. सुरुवाती ते मात्र बरीचशी खराब झाली असं म्हणावं लागेल गोलंदाज किशोर यांच्यासाठी, परंतु नक्कीच कमबॅक करावा लागेल. फ्री हिट असेल नेक्स्ट डिलिव्हरवरती आणि फ्री हिट पाहायला मिळणार आहे ती म्हणजे भूषणसाठी. तर पाहूया फ्री हिटला कशा प्रकारे कॅपिटलाइज करतोय भूषण शिंदे. स्ट्रायकिंग एंडला खूप चांगला चेंडू यावी पाहायला मिळतो. कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह पाहायला मिळते. एकदा वरची दुसऱ्या धाब्याचा इथे प्रयत्न होतोय, परंतु पुन्हा एकदा धाडलं जात आहे. ताळमेळची कमतरता, धावपाची संधी जरूर होती. पुन्हा एकदा यावी मात्र थर्ड अंपायर डिसिजन आपण पाहणार आहोत या रनआउट साठी. तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा मागणी केली आहे ऑन फील्ड अंपायर आमचे अनिल आवळेकर सरांच्या माध्यमातून. तिसरे पंच काय निर्णय देतील या ठिकाणी. डिसिजन पेंडिंग असेल. मी या दरम्यान विनंती करेन विजित सिंग त्याचबरोबर डॉक्टर महेश यादव सर आपण व्यासपीठावरती यायचंय. विजित सिंग आणि डॉक्टर महेश यादव सर दोघांनाही विनंती असेल आमची आपण व्यासपीठावरती यायचंय. शिवडी भागातील माजी खेळाडू दिग्गज खेळाडू आमची दोघांनाही विनंती असेल आपण यायचंय व्यासपीठावरती. बराचसा क्लोज असणार आहे. खूप क्रिटिकल डिसिजन जरूर असेल. आमचे पंच पुन्हा पुन्हा जरूर पाहतील त्यानंतर जरूर आपला डिसिजन देतील. तर मेगा स्क्रीनवरती आमच्या एलईडी स्क्रीनवरती जरूर आपल्याला हे दृश्य पाहायला मिळू शकतं मित्रांनो. तर नॉट आउटचा इशारा आहे तो पंचांच्या माध्यमातून. खेळाडू योग्यरित्या योग्य क्षणी क्रीज मध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो बेल डिस्क्लोज होणं पूर्णतः हे इम्पॉर्टंट असेल कोणताही रनआउटचा डिसिजन देण्यासाठी. त्याचमुळे काय आपण पाहतोय नॉट आउटचा इथे इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मॅचकडे वळणार आहोत आपण ज्या ठिकाणी 2 धावा जरूर अर्जित केल्या गेल्यात. विक्रमसाठी फुल टॉस बेअर चेकला इथे डिपॉझिट केलं जात आहे रंधन अकाउंट मध्ये आणि हा दुसरा बीमर या षटकातील पाहायला मिळतोय. ओव्हर दी वेस्ट हाईट हा दुसरा बीमर यावी मात्र कॉल केलाय स्कोअरलेग पंच अनिल आवळेगावकर सरांच्या माध्यमातून. आणि हे 2 बीमर एकाच गोलंदाजाकडून आल्यामुळे निश्चितच गोलंदाजाला इथे मात्र या मॅच मध्ये पुन्हा गोलंदाजी करता येणार नाहीये. तर गोलंदाजाला या मॅच साठी या इनिंग साठी जरूर बॅन केलं गेलंय. 2 बीमर झालेत. आता या 2 बीमरच्या माध्यमातून आपण पाहतोय हा षटकार देखील पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 31 रन्स. टार्गेट निश्चितच गोलंदाज बॅन झाल्यानंतर जरूर पाहायला मिळेल आपल्याला नवीन गोलंदाज ज्याच्याकडे ही धुरा दिली जाईल. कोणत्या गोलंदाजाकडे ही जबाबदारी दिली जाते. संतोष नवीन गोलंदाज ज्याला इथे मात्र आमंत्रित केलं गेलंय हे षटक कंप्लीट करण्यासाठी. या षटकातील अर्थातच किशोर यांच्या षटकातील आतापर्यंत कंप्लीट झाले होते ते 3 चेंडू. उर्वरित 3 चेंडूंसाठी आपण पाहणार आहोत संतोष यांना इथे मात्र प्राचारण करण्यात आलंय. धावसंख्येचा विचार करत झाला तर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते तब्बल 31 धावा. 31 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. टार्गेट इथे पाहायला मिळते बरंच मोठा आहे मित्रांनो. परंतु निश्चितच जी सुरुवात इथे झाली आहे ती खूपच आश्वासक
नक्कीच राहील ती म्हणजे सिया स्वरा फायटर या संघासाठी. तर संतोष सज्ज होतो यावी उर्वरित षटक कंप्लीट करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला जातो वाईड स्ट्रॉंग क्षेत्राच्या डोक्यावरून हा षटकार. सिक्स सुप्रीमो षटकार येत असताना पाहायला मिळतोय. विक्रम असेल भूषण असेल मात्र निश्चितच खराब चेंडूचा चांगला समाचार घेत असताना सुशांत इथे मात्र काहीसा पहिल्या चेंडूवरती पिचिंग मध्ये चुकतोय आणि त्या चुकीला इथे मात्र माफी दिली जात नाहीये विक्रमच्या माध्यमातून. त्याच्या रडार मध्ये दिलेल्या चेंडूने पॉवरफुल हिट मध्ये कन्वर्ट करत असताना हा षटकार येतोय. पुन्हा एकदा फुल टॉस यावी प्रयत्न तर झाला परंतु षटकार काही रोखू शकलेला नाहीये. फ्लॅट बटन स्ट्रोक येताना पाहायला मिळेल. यावेळी बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा षटकार. षटकारांची इथे मात्र हॅट्रिक कंप्लीट केली जाते विक्रमच्या माध्यमातून. 3 लगातारचे षटकार विक्रमच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळालेत. व्हॉट अ बॅटिंग बाय दी बोथ दी बॅट्समन्स. वंडरफुल बॅटिंग बाय दी बोथ दी बॅट्समन्स. खूप चांगल्या प्रकारची पार्टनरशिप इथे बिल्ड केली आहे. खूप चांगल्या प्रकारचं इथे फाउंडेशन रचलं गेलं आहे. रन चेस करण्यासाठी ज्या प्रकारची सुरुवात इथे हवी होती ती आयडियल सुरुवात करायला म्हणावी लागेल ती इथे प्राप्त झाली आहे. वेल बिगन इज अ हाफ डन हे नेहमीच आपण म्हणत असतो. त्याच प्रकारचं काहीच काम इथे या दोन्ही फलंदाजांनी केलंय. खूप चांगल्या प्रकारची सुरुवात आणि जवळजवळ आपल्या संघाचं अर्ध काम इथे जरूर समाप्त केलं असं म्हणावं लागेल. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर धावफलक जाऊन पोहोचला तो तब्बल 43 धावांवरती आणि षटक क्रमांक दुसरंच मित्रांनो प्रगतीपथावर आहे. 43 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता. हा देखील चेंडू रडार मध्ये होता. स्वतःवर काहीशे नाराज देखील विक्रम पाहायला मिळत आहेत. या चेंडूला देखील ती बाउंड्री लाईन दाखवायची होती परंतु यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू काही येऊ शकलेला नाहीये. परंतु एक धाव जरूर अर्जित केली जाईल. हे षटक कंप्लीट होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती तब्बल 44. 22.00 चा करंट रन रेट मित्रांनो पाहायला मिळतोय. तर या षटकात किशोर आणि संतोष यांच्या माध्यमातून तब्बल 38 धावा कुठल्या गेल्यात मित्रांनो. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक महागड षटक असं म्हणू शकतो परंतु एका गोलंदाजाने नाहीये तर हे 2 गोलंदाजांनी मिळून पूर्ण केलंय जे तब्बल 38 धावांचं षटक ठरलंय. तर पार्टनरशिप देखील आपण पाहू शकतो एलईडी स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. पीटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून देखील 14 चेंडूंमध्ये 44 धावांची पार्टनरशिप. त्याच्यामध्ये कंट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळते विक्रमचं 9 चेंडूंमध्ये 24 धावा आणि भूषणचं देखील पाहू शकतो आपण 5 चेंडूंमध्ये 18 धावांचं. खूप चांगली पार्टनरशिप एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे कॉम्प्लिमेंट करतायत आणि निश्चितच सुरुवात ज्या प्रकारची झाली आहे तर मात्र नक्कीच काही साथ पूर्णतः मोमेंटम आहे ते म्हणावं लागेल. सिया स्वरा फायटर संघाच्या बाजूने झुकवलं जात आहे. यावेळी पुन्हा एकदा मितेश दलाल यांना आमंत्रित केलं जात आहे. वैयक्तिक दुसरं षटक व संघासाठी तिसरं षटक घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट विक्रम साठी. कोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. यावेळी मात्र धावाची संधी आणि यावेळी मात्र इथे पार्टनरशिप ब्रेक होईल. कॉलिंग मध्ये कमतरता एक चुकीचा निर्णय आणि परिणामी ते विकेट मात्र गमावावी लागेल विक्रमला. तंबूच्या दिशेने परतावं लागतंय आणि येताना पाहायला मिळते ती आपल्याला पहिली 22 यार्ड स्पोर्ट्स विकेट. पहिली विकेट पार्टनरशिप इथे मात्र 44 धावांची पार्टनरशिप इथे ब्रेक केली जाते. मित्रांनो अशाच प्रकारच्या काहीशा फिल्डिंग एफर्टची आता मात्र गरज होती कारण की गोलंदाजांना ही पार्टनरशिप ब्रेक करणं तितकंच सोपं जमत नव्हतं जात नव्हतं कठीण होत होतं. परंतु यावी मितेश दलाल यांनी मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सुशांत असेल मितेश दलाल यांची एक चांगली जोडी आणि त्याच्या परिणाम आपण पाहतोय. विकेटचा इथे पतन होताना नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येईल सुदेश सकपाळ. अजून एक उदयोन्मुख असा चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विस्फोटक फलंदाजीसाठी फिनिशरची रोल निभावताना सुदेशला अनेक वेळा पाहिलंय परंतु यावी प्रमोशन जरूर मिळालंय. यावेळी मात्र नक्कीच प्लेसमेंट पाहायला मिळते. स्टिअर केल्या चेंडूला थर्डमॅन क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी बराचसा मोठा गॅप पाहायला मिळतो. थर्डमॅनच्या क्षेत्रातील खेळाडू जो आहे तो बराचसा फाईन आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पॉईंट एक खूप मोठा गॅप आहे त्या क्षेत्रामध्ये. त्या गॅप भेदण्याचा प्रयत्न भूषणकडून जरूर झाला. दरम्यान एक धाव जरूर अर्जित केली जाते. सुदेश यावेळी स्ट्रायकिंग एंडला ज्याने मात्र शेवटचं षटक पहिल्या इनिंग मध्ये हाताळलं. तब्बल 4 विकेट त्याने आपल्या षटकात प्राप्त केला होता. तो सुदेश यावेळी पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. अष्टपैलू खेळाडू या संपूर्ण शिवडी विधानसभा विभागातील वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी शरीरापासून काहीशी दूरवरची लाईन हाताळली सुदेशसाठी
त्याच्या आर्कमध्ये चेंडू येणार नाही याची काळजी घेतली आणि ज्या प्रकारचं नियंत्रण राहिलं मितेश दलाल यांच्यासाठी की देखील कौतुक करावं लागेल. पहिलं षटक असेल ज्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या होता आणि या षटकात देखील धावसंख्येच्या गतीवरती खूप चांगल्या प्रकारचं अंकुश त्यांनी लावलाय. यावेळी मात्र बॅटची टॉपच घेतली जाते. चेंडू हवेत आहेत. सुशांत स्वतः येतात चेंडू खाली. पाहूया झेल होईल का. यस, सुदेश सकपाळला इथे मात्र परतावा लागेल. ऑन दी डक, शून्याचा चष्मा घालून तंबूच्या दिशेने परतताना 22 यार्ड स्पोर्ट्स विकेट नंबर 2. दुसरी विकेट इथे गमावताना आपल्याला पाहायला मिळते. एका चांगल्या पार्टनरशिप नंतर आपण पाहत असतो मित्रांनो 1 brings 2 हे जे समीकरण येत असतं ते मात्र पुन्हा एकदा या मैदानामध्ये या खेळपट्टीवरती घडताना आपल्याला पाहायला मिळते. सुदेश इथे बाद झालाय जरूर. दुसऱ्या गडी इथे जरूर गमावलाय. नवीन फलंदाज सुदेशची जागा घेण्यासाठी ओमकार सज्ज होतील यावी. भूषण शिंदे एक मोठा फॅक्टर आणि भूषणची विकेट मोठी प्राइस टॅग असणार आहे भूषणच्या विकेटवरती खऱ्या अर्थाने. दादा 11 संघासाठी या संघाला जर सामन्यात पुनरागमन करायचं आहे, सामना विजय व्हायचा आहे तर भूषणची विकेट एक मोठा टास्क असणार आहे. मितेश दलाल या संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून जरूर पाहू शकतो हुकमी एका गोलंदाजी मधील. कोलवा टप्पाचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉट अ कमबॅक, अप्रतिम गोलंदाजी मित्रांनो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मितेश दलालांच्यासाठी. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. ज्या ठिकाणी आपला संघ कुठेतरी अडचणीत सापडत होता त्या ठिकाणी मात्र अ मॅन विथ अ गोल्डन आर्म ज्या प्रकारे मी उल्लेख केला खऱ्या अर्थाने त्याला सार्थक अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. वयाच्या 46व्या वर्षी देखील ज्या प्रकारचा फिटनेस आणि ज्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते मितेश दलाल यांची खऱ्या अर्थाने कौतुकास्पद. पुन्हा एकदा व्हॉट अ बॉलिंग बाय हिम. ज्या प्रकारची कन्सिस्टन्सी ज्या प्रकारचं सातत्य त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं मित्रांनो. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मितेश दलाल यांच्यासाठी. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि निश्चितच या संघा नक्कीच सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या संघाला पुनरागमन करून दिलंय. टर्निंग पॉइंट जरूर ठरू शकतं. मॅच विनिंग या ओव्हर देखील ठरू शकते ही. ज्या प्रकारे या मॅचला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न मितेश यांनी केलाय. आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये नक्कीच मोठमोठ्या फलंदाजांना त्यांनी आतापर्यंत अडकवलंय परंतु या मैदानामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी आवश्यक आहे ती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले. वारंवार वाईड यॉर्कर हाताळण्याचे प्रयत्न केले आणि केवळ प्रयत्न केले नाहीयेत ते प्रयत्न यशस्वी देखील ठरलेत. 3 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 46 धावा. तर 46 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल सुशांत गुरव ज्याची बॅट मात्र बरीच चांगल्या प्रकारे बोलताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या इनिंग मध्ये पाहूया गोलंदाजीच्या माध्यमातून सुशांत कोणत्या प्रकारची कामगिरी करतोय आपल्या संघासाठी या मॅच मध्ये. एका बाजूने मितेश यांनी नक्कीच आपल्या संघाला या सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येण्याचं काम केलंय. ते मोमेंटम आता मात्र नक्कीच कॅरी करावा लागेल सुशांतला देखील. यावेळी पहिला चेंडू हवेत आहे. डिस्टन्स गाठेल का चेंडू. यस, चेंडू जातोय यावेळी सीमा पार षटकारासाठी. हा येतोय 6 सुप्रीमो षटकार. भूषण शिंदे एका बाजूला आपल्या संघासाठी नक्कीच नेटाने लढताना पाहायला मिळतोय. आपल्या संघाची खिंड लढवताना पाहायला मिळतोय. 9 चेंडूंमध्ये वैयक्तिक 26 धावांची खेळी सजवताना भूषण शिंदे आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमक प्रहार. यावेळी आकुटपदा चेंडू बॅकफुटला जात असताना शॉर्ट ऑफ पुल डीप बॅकवर्ड फाईट क्षेत्रामध्ये येणारा हा षटकार. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा षटकार. जे प्रेशर निर्माण केलं होतं मितेश दलाल यांनी ते प्रेशर पूर्णतः इथे रिलीज केलं जात आहे भूषण शिंदेच्या बॅटच्या माध्यमातून त्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून. शिदज एक हुकमी एक ट्रम्प कार्ड या संघाचा आयकॉन आणि शिदज आयकॉनला साजेशी संघनायकाला साजेशी अशी खेळी पेश करताना वन्स अगेन इथे षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करताना यावेळी मात्र स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट आणि येतोय 6 सुप्रीमो षटकार. वन्स अगेन लगातारचा हा 3रा षटकार. मागील षटक राहिलं केवळ 3 धावांचं परंतु या 3 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा सामन्याचं पारडं बदलताना पाहायला मिळत आहे. या सामन्याचं समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. या 3 चेंडूंमध्ये येतात 3 षटकार 18 धावांची
खैरियत इथे मात्र जरूर पाहायला मिळाली, जी लुटली जाते भूषण शिंदेच्या बॅटमधून. 15 चेंडूंमध्ये अजूनही 32 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी सिया स्वरा फायटर संघाला. तर जवळजवळ आपण पाहतोय 12 ते 12.15चा आस्किंग रन रेट असणार आहे, रिक्वायर्ड रन रेट असणार आहे. 12.80चा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ज्या प्रकारे भूषण एका बाजूने बॅटिंग करतोय, सनू काही इरादा बनवून आलाय की माझ्या संघाला 6 षटकांचा पूर्ण उपयोग करू द्यायचा नाहीये, त्या आधीच मॅच फिनिश करायची आहे, जेणेकरून आपल्या संघाचा नेट रन रेट देखील तेवढाच चांगला होईल. पुन्हा एकदा सुशांत, यावेळी राऊंड द विकेट आला होता, कव्हरच्या दिशेने फटका पाहायला मिळतोय. यावेळी लाईन खूप चांगल्या प्रकारची म्हणावी लागेल, थोडासा दूरवर ठेवला शरीरापासून, भूषणच्या आर्क पासून दूरवर ठेवला. निश्चितच भूषणला देखील चेंडूच्या लाईनला रीच करावा लागला. पिचिंग खूप चांगल्या प्रकारची होती, गुडलाईन स्पॉट पिच केला गेला. परिणाम आपण पाहतोय केवळ एकच धाव चेंडूवरती प्राप्त झाली. स्ट्राईक इथे रोटेट होईल, स्ट्राईक एंडला ओमकार. खूप चांगला चेंडू यावेळी मात्र पाहायला मिळतोय. सुशांत राऊंड द विकेट पुन्हा एकदा स्टार्ट घेईल. फुल टॉस, पुन्हा एकदा बिअर चेक डिपॉझिट केला जातोय रंधन अकाउंट मध्ये. हा षटकार इथे रिव्ह्यू मागितला जातोय, बीमर साठीचा रिव्ह्यू. विनंती करेन तिसरे पंच आमचे, हा बीमर साठीचा जो रिव्ह्यू मागण्यात आलाय, पाहायचा डिसिजन पेंडिंग असणार आहे. परंतु हा षटकार जरूर खेचला गेलाय. या षटकारासोबत नो बॉल मिळेल का हे पाहण्या उत्सुकता ठरेल. आपल्या मेगा स्क्रीन वरती आपण मित्रांनो पाहू शकता पीटीसी लाईव्ह यांच्याकडून एक अप्रतिम लाईव्ह नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. आमच्या कॅमेरामॅनचं देखील तेवढंच कौतुक झालं पाहिजे, ज्यांनी मात्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य टिपली आहेत. वाली डिलिव्हरी असेल, हा चेंडू ग्राह्य धरला जातोय, सो नियमित असणार आहे. आणि सिया स्वरा फायटरच्या संघाने हा रिव्ह्यू गमावलेला आहे, त्यामुळे यानंतर या इनिंग मध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू मिळणार नाहीये, याची नोंद घ्यायची आहे. सिया स्वरा फायटर्स आपला हा रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिलेला आहे. तर निश्चितच या षटकारासहित या षटकाची देखील समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ या दरम्यान समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 71 धावा. तर अजूनही तर 12 चेंडूंचा आता 2 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे विजयासाठी. अजूनही 25 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ शेष असेल, 25 धावांची आवश्यकता. 12.50 इथे रिक्वायर्ड रेट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसन्न सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती यावी. अत्यंत महत्वपूर्ण षटक मित्रांनो असणार आहे, या संपूर्ण सामन्याची दशा आणि दिशा ठरवणारे षटक. पहिला चेंडू यावी मात्र नक्कीच नो बॉल कॉल केला गेलाय. बीमरचा असणारा नो बॉल. एक धाव इथे अर्जित होते, एकाच धावावर समाधान मानतील, परंतु नो बॉलचा इशारा जरूर आलाय पंचांच्या माध्यमातून. यस, अबोव दी वेस्ट हाईट हा नो बॉलचा इशारा आलाय. नेक्स्ट चेंडू असेल तो फ्री हिट. या 2 धावा अतिरिक्त स्वरूपात धाव संख्येत ऍड होताना आपण पाहतोय. धाव फलक जाईल तो यावी 73 या धावसंख्येवरती. या फ्री हिटला मात्र कॅपिटलाइज केलं जात आहे. यावेळी ओमकारच्या बॅटमधून खणखणीत 6 सुप्रीमो षटकार येताना पाहायला मिळतोय. आणि या षटकार सहित आपण पाहणार आहोत धावसंख्या जाईल ती यावी तब्बल 79 धावांवरती. 79 रन्स ऑन दी बोर्ड. खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी, खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग इथे पाहायला मिळाली सिया स्वरा फायटर संघाच्या माध्यमातून. काहीसे खराब चेंडू देखील पाहायला मिळाले या इनिंग मध्ये, या डावामध्ये. परंतु नक्कीच ज्या चुका आहेत, ज्या चुकांवरती लक्ष द्यावं लागेल दादा 11 संघाला. शिदत समोरची बॅटिंग साईड खूप चांगली असली तरी मात्र आपण चांगले चेंडू हाताळणे ते देखील आपलंच कर्तव्य असणार आहे. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेने खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॅकफूट वरून केला आलेला हा एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव इथे या चेंडूवरती अर्जित केली जाते. एका धावेने धावफलकावरती लगावले जातील धावा ते तब्बल 80.
80 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. आता मात्र आवश्यक आहे त्या विजयासाठी 16 धावा. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. खराब चेंडू होता. या चेंडूचा पुरेपूर उपयोग. अप्पर कट केला जातोय. पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका येतोय. षटकार येईल अजून एक भूषण शिंदेच्या बॅट मधून आणि या षटकारासहित आपण पाहतोय भूषण शिंदे जाईल तो वैयक्तिक. आणि या षटकारासहित भूषण शिंदे आपलं अर्धशतक कंप्लीट करताना पाहायला मिळेल. तब्बल 52 धावा भूषणच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतात. अर्धशतकी खेळ करणारा आजच्या या स्पर्धेतील आपल्याला तिसरा खेळाडू पाहायला मिळतो मित्रांनो. भूषण शिंदे ज्याची ही अर्धशतकी खेळी आपल्या संघासाठी सादर करताना पाहायला मिळेल. या 2 षटकारांसहित धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते ती तब्बल 92 धावा. 92 रन्स ऑन दी बोर्ड. शिराज भूषण शिंदे जो आयकॉन खेळाडू या संघाचा आणि ही मॅच देखील फिनिश करण्याचा प्रयत्न या षटकारासहित ही मॅच देखील फिनिश करताना भूषण शिंदे आपल्याला पाहायला मिळेल. या 6 धावांसहित निश्चितच ही मॅच आपल्या खिशामध्ये टाकताना नॉट आउट. नाबाद 58 धावांची खेळी साकारत असताना आपल्या संघाला विजय प्राप्त करताना भूषण शिंदे पाहायला मिळतोय. अप्रतिम इनिंग त्याच्या माध्यमातून इथे पेश करण्यात आली. मैदानाच्या चारी बाजूंना षटकारांची आतिषबाजी ज्याने केली तो भूषण शिंदे ठरेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील.